तुम्ही पाहू शकाल श्री मलंगड स्पोर्ट्स 11 वावंजे विरुद्ध स्वर्गीय कुशालदादा 11 डोंगराचा पाडा सुपर 6 ची पहिली लढत आणि ती लढत तुम्हाला सिरीज साठी शेवटची लढत असलेली सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। तर सूरज मडवी उसाटणे, शरद मडवी उसाटणे आणि चंद्रकांत पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। शरद मडवी साहेब आणि चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। धन्यवाद जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण प्रमुख आयोजक सुकेश भोपी, शिवसेना नेरे विभाग प्रमुख, गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी आयोजित श्री रुपेशदादा बिंदासभाई ठोंबरे साहेब यांच्या नावाने आपण पाहता शिवसेना पनवेल तालुका प्रमुख, पनवेल विधानसभा यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा तालुका प्रमुख चषक 2025। प्रथम पारितोषिक 1,20,000, द्वितीय पारितोषिक 60,000, तृतीय पारितोषिक 30,000, चतुर्थ पंचम षष्टम प्रत्येकी 30,000 आणि त्याच वेळेला मालिकावीर बाईक ABC ग्रुपमध्ये एका खेळाडूला मिळेल, DF या ग्रुपमध्ये देखील एका खेळाडूला बाईक मिळेल, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी देखील स्पोर्ट्स सायकल आहेत आणि हे पारितोषिक 6 संघांमध्ये डिस्ट्रीब्यूट होतील। त्यामुळे एक संघ राहील त्याला आणखीन एक स्पोर्ट्स सायकल आमच्या आयोजकांच्या वतीने नक्कीच त्याही खेळाडूला दिली जाईल। दमदार आयोजन नियोजन या स्पर्धेचा आपण पाहता आजची शेवटची रात्र याचसाठी केला होता अट्टास, शेवटचा क्षण हा गौड व्हावा। आज खरं तर आपण पाहिला तुडुंब गर्दी प्रेक्षकांची, तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला जेव्हा फ्लड लाईट ऑफ झाल्या, मोबाईलच्या टॉर्च ऑन झाल्या आणि त्याच वेळेला आपण पाहिला प्रत्येकाने मात्र चांगला प्रतिसाद या स्पर्धेला प्रेक्षकांनी देखील दिला, त्याबद्दल नक्कीच स्पर्धेचे मुख्य आयोजक नेरे दोंदरे विभाग प्रमुख सुकेशजी भोपी आणि त्याच वेळेला गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने आपणा सर्वांचं मनापासून आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय। सुपर 12चा हा शेवटचा सामना असेल। मोह विपक्ष बळवली या दोन संघामध्ये ही लढत, खान ब्रदर्स बळवली आणि एका बाजूला मिहिका 11 मोह या दोन संघामध्ये ही लढत। पहिली जोडी मैदानाकडे दाखल झाली आहे बळवली संघाची, आपण पाहत आहे सुयोग म्हात्रे आणि त्यांच्या बरोबरीने ऋषिकेश चौधरी, ऋषी चौधरी, SDC सूरज, आमचे गदर उत्तम डीजे ऑपरेटर, त्यांचे बंधुराज। बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी रोहित पाटे हा खेळाडू सज्ज होताना आपण पाहत आहे। विकेट किपरच्या भूमिकेमध्ये हर्षदला आपण पाहता ग्लव्ज परिधान त्याने केलेत, तो देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा आपण त्यालाही पाहू शकाल। मोठ्या संख्येने मध्यरात्र झाली तरी गर्दी आहे। उद्या खरं तर शिमग्याचा सण आहे आपला सर्व मराठी माणसांचा, खरं तर आपल्या हिंदू धर्मातील एक पवित्र सण म्हणून होळी सण साजरा केला जाईल उद्या दिवसामध्ये। त्याच्याही तुम्हा सर्वांना आमच्या आयोजकांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलाच बॉल गुडघा वाकवत डाऊन द ग्राउंड खेळले आणि लॉंग ऑनला क्लिअर करत बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर। स्वॅग से करेंगे सब जनतेचे नेतृत्व म्हणून महाराष्ट्राने ज्यांना स्वीकारलं ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन आपण पाहता विद्यमान उपमुख्यमंत्री यांचं संगीत तुम्ही ऐकता डीजेच्या वतीने। त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती मागील विधानसभा खरं तर मतदानाच्या वेळी मात्र प्रत्येक जनतेने दिली, भरघोस प्रतिसाद खरं तर या ठिकाणी मिळाला त्यांनाही आणि आज त्यांचंच कार्य पुढे घेऊन जाणारे आमचे बिंदासभाई ठोंबरे, आपण पाहता सुकेशजी भोपी स्टेप आउट झाले। क्या बात आहे, अनऑर्थोडॉक्स टाइप हा फटका, हॅमर केला अगदी हातोडा शॉट, पुल करत असताना बॉल स्क्वेअर लेगला चला रोहन आहे त्यांना उचलून घेऊया खांद्यावरती नसेल तर। रोहन भोपी त्यांनी मात्र झेल टिपलाय, प्रेक्षक कमाल कॅच, चांगली बॅटिंग, पहिल्या 2 बॉलवरती 2 लगातार षटकार आपले इरादे स्पष्ट केले सुयोग म्हात्रे या फलंदाजाने। यंगस्टर आहे पण तो यंगस्टर असं म्हणतात नवे पर्व युवा सर्व या खरं तर उक्तीप्रमाणे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये युवकांचा बोलबाला राहिला, त्यामधला आणखीन एक
राइजिंग स्टार, क्या बात है, कॉपी बुक स्टाइल ने स्टँड अँड डिलिव्हर्ड फुल फेस ऑफ द बॅट डाऊन द ग्राउंड, बॉलच ओव्हर द हेड. सलगचा तिसरा षटकार. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार राहू द्या सुयोगसाठी. नमो चषकामध्ये त्याला बाईक मिळाली होती. हा क्षण आपण पाहता टीव्ही स्क्रीनवरती. खूप मोठी स्पर्धा होती पनवेल विधानसभा नमो चषक. त्या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार सुयोगला मिळाला होता. क्या बात आहे. सुयोगला आपण पाहताय आणि चांगली बॅटिंग याही सामन्यामध्ये तो साकारतोय. आमचे आदरणीय गोवर्धन शेठ पालेकर या संघाचे बिग सपोर्टर तेही सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून आम्ही नक्कीच या ठिकाणी स्वागत करतो. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. खूप चांगलं व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व गोवर्धन शेठ पालेकर आपलं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. डावाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा रोहित पाटेकडे आपण जातोय. धीम्या गतीचा बॉल, ऍडजस्टेबल फटका, फक्त दिशा दिली आहे. हरीशच्या साइड बॉलला टर्न केलाय आणि त्या ठिकाणी मिड विकेटला हा फटका पाहिला. ओव्हर थ्रो झाला पण बॅकअप साठी खेळाडू होते. सेकंड होईल का? जर का रेडी पोझिशन मध्ये ऋषी असते तर कदाचित आणखीन एक रन मात्र अकाउंट मध्ये ऍड झाली अशी वरवली संघाच्या खात्यामध्ये. एक रन या बॉलवरती मिळाले. 19 वरती पोहोचला बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये खान ब्रदर्स वरवली संघ. मटालू शेठ यांचा हा संघ आपण पाहताय. आयवा कॅच ज्याने पकडलं त्यांनी ज्या तेव्हा ते पारितोषिक दिलं जाईल. ओव्हर पहिलं षटक संपलं की आपण ते पारितोषिक त्या खरं प्रेक्षकाला देणार आहोत. ज्याने कॅच पकडली त्यांना जे द्यावं लागेल. 19 धावा या धावफलकावरती आहेत आपण लागताना पाहताय. पहिलं षटक रोहित पाटेचं. हाफ ट्रॅकर, फक्त दिशा दिली फाईन लेगच्या दिशेने. दोन फिल्डर बॉलचा पाठलाग करतील का? केलाय लास्ट मोमेंटला. क्या बात आहे. कौतुकास्पद कामगिरी. जेव्हा त्यांना वाटलं आता माझा बॉडीचा बॅलन्स बाउंड्रीच्या बाहेर चालला तेव्हा त्याने मात्र हाता बॉलला मात्र आतमध्ये ढकलल्याने रिले फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि इथे आपण पहिल्या 2 धाबा आल्या शेवटच्या बॉलवरती. एकूण धावसंख्या धावफलकात आपण पाहिली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. एक बॉल बाकी आहे. माफी असावी 21 धाबा आहेत. कैलास भोई टेन्शन मध्ये आले आमच्या अंपायर्स. त्या ठिकाणी मेन नंबरच्या भूमिकेमध्ये स्क्वेअर लेग पंच हिरामान भोसले, तिसरे पंच आमचे बायोब्रेटर संदीप पालकर, SDC सूरज यांना आपण ऑनस्क्रीन पाहताय सामन्याचा आनंद घेत असताना. क्या बात आहे. स्माईल बघा त्यांची. या खरतर संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांची देखील प्रामुख्याने उपस्थिती. खूप मोठ्या संख्येने तगडा खत प्रेक्षक वर्ग दोन्ही संघांचा आपण पाहता मैदानाच्या अवतीभोवती या सामन्याचा आनंद घेत असताना. लास्ट बॉल ऋषिकेश साठी. खरं तर खोलात टाकला बॉल, सन्मान दिला बॉलला. मिड ऑफचा फिल्डर चेंडू खाली आला, चेंडू उचलला. दरम्यान 1 रन घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. 1 रन घेतली. एका रनच्या मदतीने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल बिनबाद 22. पारितोषिक देत आहोत तब्बल 300 रुपये. स्टेजवर आयवा कॅच. अभिनंदन रोहन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 22 धावा या धावफलकावरती आल्या. आज खरं तर रोहनचा बर्थडे देखील आहे. क्या बात आहे. हा दुग्ध शर्कर योग त्याने आयवा कॅच देखील पकडला. रोहन तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने, आयोजकांच्या वतीने आणि सर्व प्रेक्षकांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. होळीचा दिवस आहे, सणानिमित्त त्याचा वाढदिवस देखील आहे. हा खरं तर एक अतिशय आनंदाचा क्षण. आणि आज संघ देखील सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. केव्हाले हरिग्राम ही लढत आपण पाहिली. मला आठवण झाली खरं तर सिल्वर ट्रॉफी तळोजा नाईट स्पर्धा, तळोजा विपक्ष नावडे तो सामना मला आठवला. एवढी गर्दी होती दोन्ही संघांची. पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित होते परंतु मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी आपण पाहिली. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. हर्षल त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवर दिलेत. आणखीन एक आपण पाहिलं यॉर्कर स्पेशालिस्ट हर्षल या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आले. सेकंड ओव्हरमध्ये समोर ऋषी चौधरीला आपण पाहता चांगला स्टार्ट मिळालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 22 झाला ज्यामध्ये 4 मध्ये 19 वरती वैयक्तिक खेळतो सुयोग मात्रे. आणि त्याच वेळेला आपण पाहता एका बाजूला ऋषिकेश चौधरी त्याच्या बॅटमधून 2 बॉल 3 धाबा आल्या. 22 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. बॉलिंग अटॅक वरवली संघाकडे चांगला, त्यामुळे कमीत कमी धावसंख्या तुम्हाला रोखावं लागेल पहिल्या सत्रामध्ये. पहिला बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा म्हणण्यापेक्षा जास्तच बाहेर काढला, त्यामुळे पंचाने जमिनीला हात केले. समांतर हा बॉल होता. अवांतर एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येमध्ये वाढ. एकूण धाबा धावफलकाची तब्बल बिनबाद 23 धाबा.
आजच्या रात्रीमध्ये एकत्र वावंजे विपक्ष नावडे 40+ सामना जवळजवळ 1600+ व्ह्यूवर्स करंट व्ह्यूवर्स या सामन्याचा आनंद घेत होते. उत्कंठा शिगेला पोहोचली होती आणि त्यानंतर सुपर ओव्हरची लढत पाहिली. त्यामध्ये वावंजे संघ मात्र क्वालिफाय झाला सुपर 6ला. सुपर डुपर कामगिरी आपण पाहिली मोहसिन शेखची. चमकदार खेळाडू, दमदार खेळाडू, वय वर्ष 40 ओलांडले, परंतु आज देखील 30 धम्मक आणि 30 दहशत या खेळाडूंची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. वाईट बॉल नंतर कमबॅक आपण पाहिलं. त्या ठिकाणी हर्षलचं लेंथ बॉल टाकला, थोडा टॉस केला बॉलला. त्या ठिकाणी ऋषी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. ऋषीची फलंदाजी आपण जर पाहिली तर जास्तीत जास्त 20 आहे. हा खेळाडू खेळतो तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी ओळखला जातो. फक्त टायमिंगच्या आधारावर हा मोठे फटके सजवतो. इथे आपण पाहिला पुन्हा एकदा वाईट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. दबाव हर्षल वरती राहील. पहिल्या षटकामध्ये रोहित पाटे जो फ्रंटलाईन गोलंदाज होता, पॉवर प्लेमध्ये मात्र सुयोगने पॉवर दाखवली. सुरुवातीच्या पहिल्या बॉलपासून तब्बल 22 धावा आल्या. त्याचा प्रेशर आता गोलंदाजांवरती आहे, परंतु अजूनही वेळ गेले. एखाद दुसरा विकेट घ्यावा लागेल. या ओव्हरमध्ये हर्षलला ब्रेक थ्रू हवा फिल्डिंग करणाऱ्या मेहिका 11 मोहो या संघाला. मोहो म्हटलं की सूर्या मस्कर हे नाव सातत्याने चर्चेमध्ये राहिले. याही वेळेला ऑन साइडला हा फटका मिथुन पाटील जज करतोय. त्याच्या डोक्यावरून बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. अजून एक या इनिंग मधला षटकार. होळीच्या या खरं तर पवित्र अग्नीमध्ये निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख आणि आरोग्य व शांती नांदो हीच खरं तर या होळीनिमित्त आम्ही आयोजक सुकेशजी बोपी आणि गावदेवी चॅम्पियन संघ क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीनं आम्ही सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आनंदाची डोही आनंदी तरंगी असं म्हणतात. हा सण आनंद देऊन जाणारा होळीचा सण उद्या मात्र जल्लोषात तुम्हाला साजरा होताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फ्लिक करत होता, बॉलला पायावरती टाकला होता. लेग ग्लान्सचा प्रयत्न आय थिंक होता त्या ठिकाणी ऋषीचा, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. बॅट ड्रिल करून दाखवतोय. अगदी बॉटरमॅनचा वापर करत असताना या खेळाडूला टाइम करता आला नव्हतं. त्याच वेळेला आपण पाहिला खतरा निर्धाव चेंडू हर्षलने देखील कमबॅक केलंय. एकूण धावसंख्या 30. तिसरं दशक पूर्ण झालंय. 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिल्या ओव्हरमध्ये 22. या 3 बॉलमध्ये आतापर्यंत 8 खर्च केले. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. कमबॅक होईल का? मोहो संघाला विकेट हवाय. या मॅच मध्ये विकेटची प्रतीक्षा लागली आहे. पुन्हा एकदा आपण पहिला खोला टाकला बॉल ऑन साइडला, गुडघा टेकत ऑन ड्राईव्ह करताना डीप मधला फिल्डर वेगाला आला. सेकंडचा कॉल, रिस्क घेतले. गुड रनिंग द बिटवीन. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं खरं तर कम्युनिकेशन पाहायला मिळालं. चांगलं तालमेल. सिंगल डबल मध्ये परावर्तित केलं. दोन्ही खेळाडू फिट आहेत. त्याचा फायदा दोघांना झाला, टीमला झाला. 2 धावा घेऊन गेले आणि चांगला प्रयत्न हर्षलने केला होता. त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये हर्षल नाही तर सूर्या आहे. त्या ठिकाणी जर्सी क्रमांक 1 सूर्याने बघा काय ड्राईव्ह लागवते. क्या बात आहे. स्वतःला स्ट्रेच केलं होतं. अगदी उंच त्याने झेप घेतली होती आणि तिथे आपण पाहिला 2 धावा कंप्लीट झाल्या. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिला खरं तर या खेळाडूने चमकदार कामगिरी केली होती. वर टवर रसायनी या संघाकडून खेळत असताना या रिले स्प्रे हवाय. फर्स्ट एड किट घेऊन झाला मैदानाकडे. थोडी दुखापत झाली सूर्याला. सूर्याच्या कामगिरीबद्दल आपण चर्चा करूया. खरं तर सूर्या मस्करने काय बॅटिंग केली. खरं तर आशिष मेहरोल, अंकुर सिंग अशा कोणत्याच गोलंदाजाने सोडलं नव्हतं. प्रत्येकामध्ये तो आक्रमक झाला होता आणि कमालीची बॅटिंग त्याने केली होती यंदाच्या अंगामध्ये. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार त्याला मिळाला. रजत मुंडेच्या संघामध्ये खेळला आणि हा खरं संघ चॅम्पियन देखील बनला त्या स्पर्धेमध्ये असा सूर्या मस्कर. पहिल्या सत्रामध्ये नक्की आपण बॅटिंग पाहता सुयोग आणि ऋषीची, पण पुढच्या सत्रामध्ये जर का सूर्य तलपला, सूर्या मस्कर आक्रमक झाला तर त्याला थांबवणं कठीण. दुखापत झाली थोडीशी खेळाडूला. त्या ठिकाणी रिले स्प्रे घेऊन मैदानाच्या आतमध्ये आमचे आयोजक दाखल झालेले आहेत. तात्काळ सेवा, प्रथम उपचार मात्र या स्पर्धेमध्ये करताना आमचे आयोजक खेळाडूवरती. अरविंदजी पाटील साहेब नाशिक वरून खतर या स्पर्धेचा वावंजे 40+ टीमला सपोर्ट करण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. आणि त्यांच्यासोबत मुठाल सर यांचं देखील या ठिकाणी आगमन. दोन्ही मान्यवरांना विनंती सर या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. नाशिक वरून क्या बात आहे. स्पर्धेचा ते आनंद घेण्यासाठी इथे आले आहेत. त्यांचं मनापासून आम्ही खरं या स्पर्धेच्या संपूर्ण आयोजक त्यांच्या वतीने स्वागत करतोय. ऑन स्क्रीन मुकेश शेलेटकरला आपण पाहताय. मुकिया भाई मटालू शेटांचा फेवरेट खेळाडू आहे, त्यांना आपण ऑन स्क्रीन पाहताय. धावसंख्या धाव फलंदाजी 32. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. समोर पुन्हा एकदा ऋषी चौधरी.
याही वेळेला आपण पाहिला ब्लाइंड स्ट्रोक आय थिंक पाहायला मिळाला. लाईन मध्ये नव्हते, बॅटचा फेस लवकर क्लोज झाला, गती कमी केली होती बॉलची हर्षलचं कौतुक करावं लागेल. हा खेळाडू आता मॅच्युअर्ड झालाय. या संघामध्ये चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. डगआउटकडे आपण जर पाहिलं मुकेश शेलेटकर आणि त्याचे साथीदार तुम्हाला स्क्रीनमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली फाईट या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. हा शेवटचा सामना सुपर 12चा आणि त्यानंतर सुपर 6ची लढत पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आपण पाहता सुप्रसिद्ध उद्योजक भीमशेठ फडके साहेब देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांनाही विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. यावेळेला हा हेलिकॉप्टर लुक दिला पण फटका फसला फील्ड डाऊन द बॉल. झेल टिपला अन्मेष पाव ने मात्र हा झेल टिपला आणि पहिला धक्का बसला बॅटिंग करताना. तर खान ब्रदर्स वलवली संघाला खेळाडू बाद झालाय. ऋषी चौधरी बॅक टू द डग आउट. धाव फलकावरती आल्या. एक खेळाडू बाद. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिला तर एक वेगळी चर्चा राहील आता तर बिंदासभाई ठोंबरे यांची. जवळजवळ 150हून अधिक टू व्हीलर बाईक्स ज्याने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये पुरस्कृत केल्या. तर बाईक सम्राट ही उपाधी त्यांना मिळेल. एवढं मोठं व्यक्तिमत्व नेतृत्व तुम्हाला खरं शोधून देखील सापडणार नाहीये. ते आपल्या पनवेल तालुक्याला लाभलं, आपल्या रायगड जिल्ह्याला लाभलं. ते आदरणीय बिंदासभाई ठोंबरे यांना आपण ऑन स्क्रीन पाहत आहे. जणू काही आनंद दिघे साहेबांची ही छबी तुम्हाला पाहायला मिळेल ऑन स्क्रीन. शिवसेना पनवेल तालुका प्रमुख, पनवेल विधानसभा, बिंदासभाई ठोंबरे या स्पर्धेचे आमचे प्रमुख आधारस्तंभ आणि त्यांना डेडिकेट करणारी ही स्पर्धा आपण पाहता. सुकेशजी बोपी नेरेदोंद्रे विभाग प्रमुख आणि त्यांच्या बरोबरीने आमचे तर अक्षय मस्कर वाकडी शाखा प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी गावदेवी चॅम्पियन्स क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीनं आपण पाहता हे दमदार पर्व ज्यावर आहे तमाम रायगड वासियांना गर्व अशी ही स्पर्धा. तिसऱ्या षटकामध्ये जयेश पाटील आलेत. कदा डाव्या हाताचे गोलंदाज आणि समोर फलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी सुयोग मात्रे जे वैयक्तिक 4 बॉल 19 वरती खेळतात. नवीन खेळाडू आशिष पाटील इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होताना पाहायला मिळाले. पहिला बॉल फुल टॉस आहे परंतु लाईन खराब आहे. थोडासा बाहेर काढला बॉलला. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. दबाव आहे गोलंदाजांवरती कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये जवळजवळ आपण पहिल्या 16च्या सरासरीने 32 आल्या. पहिल्या षटकामध्ये होत्या 22, सेकंड ओव्हरमध्ये आल्या 10 आणि त्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल वाईड टाकलाय. वाईड बॉलने सुरुवात झाली. 33वा धाव फलकावरती आपण लागताना पाहताय. फार एंड कडून हे षटक थोडं स्पीडअप करा प्लीज. अजून बरेच सामने पेंडिंग आहेत. सुपर 6च्या लढती बाकी आहेत. रिव्हर्स खेळले, फटका लाजवाब आणि बॉल चालला एका टप्प्यावरती आमच्या अतिथी मंचावरती. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, 4 धावा चौकार. सुयोगने मात्र या इनिंग मध्ये साकारले. मगाशी म्हटलं नमो चषकामध्ये त्याला टू व्हीलर बाईक मिळाली होती खारघरच्या मैदानावरती आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये वेगळी छाप मात्र या सामन्यामध्ये सोडत असताना हा खेळाडू कारण हा सामना प्रत्येक सुपर 12च्या ज्या लढती झाल्या प्रत्येक संघासाठी महत्वाच्या होत्या. याचं कारण होतं जर जिंकला तर बक्षीस पात्र व्हाल, जर जिंकला तर तुम्हाला एक ट्रॉफी इथून घरी घेऊन जाता येईल आणि त्यामुळे हा सामना तुम्हाला नक्कीच या सामन्याला महत्त्व द्यावं लागेल. डाव्या हाताचा गोलंदाज झाला त्याच्या अगेन्स्ट मात्र आपल्या भारतातील प्रमुख अस्त्र खोललं. त्या ठिकाणी सुयोगने रिव्हर्स मारला. इम्प्रोवायझेशन आपण पाहताय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता वाढत चाललंय. अनेक नवनवीन फटके, नो लुक शॉट असेल, रिव्हर्स शॉट असेल, लॅप शॉट ज्याला आपण म्हणतो किंवा स्लॉगिटचे फटके असेल, बरेचसे फटके. हेलिकॉप्टर लुक हा फटका देखील पाहिला. त्यामधला रिव्हर्स फटका खेळले सुयोग. त्याच्यामध्ये 4 धावा आल्या. रिझल्ट चांगला होता. 37 धावा धाव फलका त्यामध्ये लागताना पाहता. एक गडी बाद, 37 रन ऑन स्कोर कार्ड. स्टेप आउट झाले. फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका लाजवाब. व्हीसेप मध्ये बॉल चालला लॉग ऑफच्या बाहेर. सुयोग मात्रे ही इज ऑन फायर. षटकार.
चांगली दाद देऊ, चांगलं काम तुमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. फक्त सन्मान द्यायचा होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, गती काढली होती, वाईड यॉर्करचा प्रयत्न, ड्राईव्ह करायचा होता बॉलला, पण तो बॉल विकेट किपर हर्षदच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉल आपण पाहिला, निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. हर्षदच्या नावावरती देखील 2 बाईक आहेत. नावा नाईट स्पर्धा त्याच वेळेला आपण पाहिला, कासपची स्पर्धा त्याने गाजवली होती. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बॉलर कमबॅक करतोय. राऊंड विकेट आले. वन्स अगेन फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारे फटके आपण पाहिले. आणि इथे आणखीन एक धमाका सुयोग मात्रेचा 6 धावा षटकार. यस, हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग टीमचा हा कॉल असेल, चेक केलं जाईल DRS डिस्ट्रिक्ट रिव्ह्यू सिस्टमच्या माध्यमातून. एकवेरा इव्हेंट या चॅनलकडे आपण जाऊया. टीव्ही अंपायरची मदत घेतली. सँडी पालकर आमचे व्हायब्रेटर अंपायर, त्यांना आपण इथे इन्व्हाइट करूया. वॉर रूम मध्ये चेक केलं जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी, फटका लाजवाब होता. फुल टॉस मध्ये मात्र चांगलं टायमिंग सुयोगचं पाहायला मिळालं. अनस्टॉपेबल इनिंग त्याने साकारले आतापर्यंत या डावामध्ये. हा 5वा षटकार त्याच्या इनिंग मध्ये पाहिला. संध्याकाळच्या सत्रामध्ये इट्स अ फेअर डिलिव्हरी पुढे आले होते, स्टेप आउट झाले होते, त्यामुळे थोडासा ऍडव्हान्टेज बॉलर्सच्या खात्यामध्ये गेला. आणि त्याच वेळेला आपण पाहिला खरं तिसरे पंच आमचे खरं स्वतः आयोजक अक्षय मस्कर होते. त्यांनी सांगितलं हा लिगल बॉल आहे. ऑन स्क्रीन आपण पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहू शकता. कमरेच्या खाली त्या ठिकाणी बॉल अटेम्प्ट केलाय, त्यामुळे नक्कीच यावेळेला फेअर डिलिव्हरी पंचांनी घोषित केलंय. धावसंख्येमध्ये बदल 49वा अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आला. त्या ठिकाणी खान ब्रदर्स वळवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर ब्लॉकर मध्ये टाकला बॉल, बॅटची टो एंड घेऊन बॉल निघाला मागे. फ्लॅश स्लिपला 1 रन घेण्याचा अवधी या दोन्ही फलंदाजांकडे होता. 1 रनने मात्र 50 कंप्लीट, अर्धशतक कंप्लीट झालं बॅटिंग करताना वळवली संघाच्या माध्यमातून. 1 गडी बाद 50, 2.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजून 7 बॉलचा खेळ बाकी आहे. आता आय थिंक 70च्या आसपास पोहोचेल की काय अशी मात्र परिस्थिती निर्माण झाली. कारण चांगली फलंदाजी आपण पाहिली. एकत्र आज 40+ नावडे संघाने जवळजवळ 71 केल्याने 72 धावांचा पाठलाग करताना 71ची बरोबरी केली होती. त्यानंतर सुपर ओव्हर पाहिली होती, तेव्हा खरं तर रनआउटची संधी होती नावडे संघाला. यावेळेला आशिष पाटील बॉलला उडवतोय, फिल्डर पोहोचतोय त्या ठिकाणी, झेल टिपतोय स्वतः सूर्या मस्कर, त्याच्याकडून चुकीची अपेक्षा नाहीये. शेवटच्या बॉलमध्ये आशिष पाटीलचा या ओव्हरमध्ये विकेट मिळाला. आणि इथे आपण बघा 3 षटकांचा खेळ संपत असताना 2 गडी बाद 50वा धाव फलकावर. खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आता गोलंदाज येतो मोह संघाचा सुमित मोरे. हा खेळाडू यंगस्टर आहे सुमित मोरे, त्याच्यामध्ये विश्वास संघ नायकाने दाखवलाय. सुमित मोरेच्या हातामध्ये या षटकाची जबाबदारी दिली आहे. आमचे हरिभक्त पारायण अरविंद मस्कर बुवा, त्याचबरोबर आमचे मित्र विजय पाटील सबसे कातील, ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. लास्ट ओव्हर सुमित मोरे या षटकामध्ये आलेत आणि समोर फलंदाज असतील सुयोग, ज्याने 9 मध्ये 36 केल्या. या बरं तर मॅच मध्ये आतापर्यंत शेवटचे 6 चेंडू शॉर्ट ऑफ प्लेन बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला. खरं तर ऑन दी टोस अप्पर कटचा प्रयत्न होता, परंतु बॉलच्या दिशेपर्यंत लाईन पर्यंत पोहोचले नव्हते, त्यामुळे आपण पाहिला चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. हा खरं तर निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. बॉल अगदी जास्त हाईटने ट्रॅव्हल झाला नाही, थोडासा बाउन्सर होता, परंतु अगदी आपण पाहिला रेंजमधून उडाला बॉल. यस, तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे त्या ठिकाणी वाईड बॉलसाठी, हाईट फॅक्टरसाठी. वाईडला एक सेपरेट रिव्ह्यू आहे, त्यामुळे अक्षय लक्षात द्या. वाईडसाठी हा रिव्ह्यू घेतला, चेक केलं जाईल. अक्षय या पण पुन्हा एकदा हाईटसाठी हा कदर आय थिंक रिव्ह्यू घेतला. दोन्ही अँगल चेक करा, पण बॉल लाईनच्या बाहेर चाललाय की नाही, हाईट जास्त आहे की नाही पाहिलं जाईल आणि त्याच वेळा निर्णय दिला जाईल. पंचांनी फेअर डिलिव्हरी ऑलरेडी घोषित केला, सॉफ्ट सिग्नल. सुमित मोरेचा हा चेंडू, त्याच्यावरती पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं त्या ठिकाणी बॅटिंग टीमने, खास करून आपण पाहता सुयोग आणि रत्नदीप चौधरी या 2 फलंदाजाने. चेक केलं जाते एकवेरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून.
तर या चॅनलला आपण जर का नवीन असाल तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. उत्तम कार्य संदेश शेळक्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. मगाशी जय सरांनी देखील सांगितलं ज्या ज्या वेळेला ते ग्राफिक्स कधी कधी मध्ये आणतात एखाद्या क्षणाला त्याच्यावरती आम्हाला देखील थोडंसं शब्द वाढवायला मिळतात. इतकी चांगली भूमिका आमच्या मुखातील शब्द आणि लगेच स्क्रीनवरती त्या गोष्टी ते तात्काळ दाखवत असतात. एखाद्या खेळाडूने त्या प्रत्येक सामन्यामध्ये किती धावा केल्या त्याचं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक मॅचमध्ये काय होतं याचं संपूर्ण समरी ॲनालायसिस ते मात्र त्यांच्या स्क्रीनमध्ये दाखवत असतात. चेक केला होता या ठिकाणी विशिष्ट पद्धतीचा अँगल बनवला होता या ठिकाणी सुमितने आणि त्या बॉलला अप्पर कटचा प्रयत्न केला होता. ऑन द टोस केले होते पायाच्या टाचांवरती आले होते. वाईड बॉलचा इशाराला पंचांकडून हा तर रिव्ह्यू सक्सेसफुल राहील. बॅटिंग टीम त्या ठिकाणी खान ब्रदर्स वळवली संघाचा 1 बॉल 1 ओव्हर 1 बाउन्सरी सूचना मध्ये दिली. गोलंदाजाला हाईट फॅक्टरमुळे सुमित राणेला मात्र पहिल्याच बॉलवरती वॉर्न केलं. दोन्ही अंपायर्सच्या माध्यमातून हा कॉल कमबॅक करावा लागेल. अजून 6 बॉल चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला थोडासा अनऑर्थोडॉक्स स्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलच्या लाईनमध्ये आले होते त्या ठिकाणी हापाम जॅक करत होता बॉलला पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. थोडासा कटर टाकला त्या ठिकाणी सुमित राणेने. हा बॉल मागचा आपण जर पाहिला बॉल टप्पा पडला थोडासा राईज झाला टर्न विथ बाउन्स असा हा चेंडू होता. त्यामुळे आपण पाहिला प्रॉपर फटका कनेक्ट करता आला नव्हता सुयोगला. हा निर्धाव चेंडू आपण पाहिला डॉट बॉल या ठिकाणी पाहत आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती 2 गडी बाद 51 51 लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग करत असताना खान ब्रदर्स वळवली संघाच्या माध्यमातून हलकीशी कडा घेतली. फ्लॅश स्लिपला बॉल चाललाय तर आपण पहिला त्या ठिकाणी नशीब चांगले होते की त्या फिल्डरला बीट केलं नाही. इतका वेगाने बॉल निघाला होता. त्याच वेळेला सिंगल रन घ्यायचा अवधी या दोन्ही फलंदाजांमध्ये होता. एक धाव घेतली आणि धावसंख्या पुढे सरकताना आपण पाहता तब्बल 2 गडी बाद 52 धावा. वेल एज्युकेटेड BSc ग्रॅज्युएट आमचे स्कोरर सोमनाथ पाटील यांचा अचूक गुणसंख्या लेखनाचं काम तो व्हिडिओ खरं भरपूर चांगला पाहिला आपण. ज्या ठिकाणी फ्लड लाईट ऑफ झाली होती सर्व टॉर्च चालू झाल्या होत्या. आजच्या रात्रीमध्ये केव्हा आणि हरिग्रामची मॅच ती आपण पाहिली. तुडुंब गर्दी आणि तब्बल 2100 व्हीवर्स कोकरंट व्हीवर्स होते. फक्त दिशा दिले वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक रिव्हर्स केले आणि बॉल निघाला थर्डमॅनला दणदण करत सीमारेषा पार चौकार. चला थोडं स्पीडअप करा. या इनिंगला आपण अधिकचा वेग घेत आहे त्यामुळे प्लीज दोन्ही संघांना मी अलर्ट करू. बरोबर 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला आहे आणि त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र समाप्त करावं लागेल. शेवटचं षटक बाकी आहे. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. करंट रन रेट आपण जर पाहिला 16च्या सरासरीला संघ पुढे चालला ही सरासरी कायम राहिली तर 64च्या आसपास किंवा त्याच्या पलीकडे पोहोचेल. खान ब्रदर्स वळवली संघ फॉलिंग स्वीपचा प्रयत्न बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता मग तो प्रॉपर कनेक्शन नाहीये. सुमित राणे कमबॅक करतो. बॅटला स्पर्श करून बॉल निघाला त्यामुळे ही धाव नक्कीच आपण पाहिला रत्नदीप चौधरीच्या खात्यामध्ये जाईल. सिंगल वैयक्तिक 11 चेंडू 37 वरती खेळतोय. मॅच मध्ये आपण सुयोग मात्रेला खेळाडू या फलंदाजाला पाहिला तर 2 बॉल बाकी आहेत. 57 रन ऑन स्कोर कार्ड 57 धावा धाव फलकावरती. शेवटचे 2 बॉल मैदानामध्ये सुमित मोरे यांनी मात्र चांगलं कमबॅक केलंय. फक्त आणि फक्त 7 धावा पहिल्या 4 मध्ये खर्च केल्या. स्टेप आउट झाले होते. थोडासा बॉल बाहेर काढला पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. लवकर खरतर बॅटरचा स्टान्स रेडी केला होता. त्याच्या आवाकाच्या बाहेर रेंज पासून दूर ठेवला होता चेंडू त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. काउंटर अटॅकचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता सुयोग मात्रेकडून. 1 धावाली 58 58 धावा स्कोर कार्ड मध्ये पण लागताना पाहत आहे. आतापर्यंत 2 गडी बाद 58 धावा. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत समोर सुयोग मात्रे. सलामीला आला होता हा खेळाडू पुढे येऊन मात्र ड्राईव्ह केला बॉलला मिथुन पाटील पोहोचेल का नाही आहे. लॉंग चेस होता आणि त्याला बीट करून मात्र बॉल निघाला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार चौकार. विथ द टर्न हा फटका पाहिला. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले. पुढे येऊन टाळांचा गजर कदा खेळाडू कक्षामधून देखील झाला सुयोगसाठी. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू पुन्हा एकदा पुढे आले. इथे आपण पाहिला स्विंग आणि मिस. सुमितचं कमबॅक शेवटच्या बॉल वरती झालंय आणि यावेळेला खरं तर यस आपण पुन्हा एकदा पाहत आहे. रिव्ह्यू वापरलाय बॅटिंग टीमने वाईड साठी. चेक केलं जाईल.
मागचा रिव्ह्यू त्यांचा सक्सेसफुल होता, त्यामुळे हा रिव्ह्यू त्याने पुन्हा एकदा वापरला. चेक करूया आपण. पण तो बॉडी लँग्वेज सांगते खरं तर त्या ठिकाणी फिल्डिंग टीमचा हा बॉल निर्धाव असेल. पण दूध का दूध पाणी का पाणी चेक केलं जाईल. रिव्ह्यू वापरला शेवटच्या बॉलवरती. टीबी अंपायरची मदत घेतली आई एक्वेरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे ना. येस, फेअर डिलिव्हरी. चला आता निघा मैदानाच्या बाहेर आणि लगेचच मी खान ब्रदर्स वळवली संघाच्या टीमला विनंती करेन आपण मैदानामध्ये ताबा घ्या. आणि त्याच वेळेला खरं तर मी का 11 मोहो संघाला विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये असं नसतं बा, तिथून आपली पहिली सलामीवीर जोडी मैदानाकडे पाठवा. धन्यवाद. आपण जाऊया पुढच्या सत्राकडे. ऐकूया पुढचा आवाज. चला आमचे मित्र अजय भोईर वावंजेचे, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. मॅनेजमेंट चांगली असेल त्यांची प्रत्येक स्पर्धेमध्ये. अजय भोईर यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. आणि त्याच वेळेला आवाजामध्ये बदल केला जाईल. पुढचा आवाज असेल या ठिकाणी योगेश मडवी यांच्याकडे आपण जाऊया. धन्यवाद. वावंजा 40+ आणि डोंगराच्या पाडा टीमचा कॅप्टन टॉस साठी या. सुपर 6 ची पहिली लढत असेल दोन टीम मध्ये. जयेश सर आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. खरं तर वावंजा 40+ आणि एका बाजूला असेल खरं तर डोंगराचा पाडा. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. सुपर 6 मधला पहिला सामना या ठिकाणी खेळला जाईल. एका बाजूला लिजंड तर दुसऱ्या बाजूला यंगस्टर, या दोन संघांमध्ये लढत. तर पुढच्या सत्राकडे आपण जाऊया. ऐकूया पुढचा आवाज सन्माननीय जयेश भोसले सर यांच्याकडे आपण. सुकेजी भूपी साहेब शिवसेना नेरे दोनरे विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून तथा गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून वाकडी यांच्या माध्यमातून आयोजित असणारा तालुका प्रमुख चषक 2025 आदरणीय श्री रुपेश जी ठोंबरे साहेब बिंधार साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी शिवसेना पनवेल तालुका प्रमुख पनवेल विधानसभा यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आज आपण पाहत आहोत. तालुका प्रमुख चषक 2025 मैदानाच्या आतमध्ये धावा बांधल्या. त्या 63-64 लक्ष या मॅच मध्ये ठेवलंय. 65 झाला, 63 लक्ष आहे. चला या आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅच. डोंगराचा पाडा टीमचा कॅप्टनी आणि वावंजे टीमच्या कॅप्टनी आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. डोंगराचा पाडा टीमचा कॅप्टन आणि वावंजे टीम कॅप्टन या आपण सुपर 6 मध्ये आपण वळतो आहोत. आणि सोमनाजी पाटील साहेब मला वाटतं सुपर 6 नंतर तुमचा अकाउंट क्लोज असेल. अर्थात धावा ग्राह्य धरल्या जाणार नाहीयेत. कोणत्याही प्रकारे तुमच्या विकेट आणि रन्स काउंट केल्या जाणार नाहीत याकडे आपण लक्ष वेधूयात. अर्थात धावांची आणि विकेटची दुकान बंद. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळतो आहोत. 63चा पाठलाग करायचा आहे. टॉस केला जातोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहत आहोत. रोशनजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. तर सन्माननीय शरद मडवी साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. दादा शुभेच्छा तुम्हाला देखील. 40+ आणि यंग संघ. वामनजे 40+ विपक्ष डोंगराचा पाडा एकाच विभागातील दोन्ही संघात सुपर 6 मध्ये. तर मडवी साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. 4 ओव्हरचा सामना असेल. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला पण देऊया. टॉस केला जातोय. यस, हा शेवटचा सामना आहे. जे पुढचे 3 सामने होतील त्या रनचे त्याच मॅचचे रन ग्राह्य धरले जातील वैयक्तिक पारितोषिकांसाठी. तर मडवी साहेब आपण टॉस करूया प्लीज. सुपर 3 मधून तुमची दुकान बंद होणार आहे. अर्थात सुपर 6 ला धावा काउंटचा आहेत. टॉस काटा कॉल टेल कॉल अँड इट्स हेड. फक्त निर्णय तुमचा सांगायचा प्रदीप.
बॅट फर्स्ट. येस, बॅटिंग घेतली टॉस जिंकून डोंगराचा पाडा टीमने. बेस्ट ऑफ लक दादा तुम्हाला पुढच्या मॅच साठी. खान ब्रदर्स वळवली टीमने प्रथम बॅटिंग केली, 62 बनवल्या. तर या दरम्यान अंकुशजी पाटील वावंजे आणि त्याच वेळेला आपण पाहता मयूरजी फडके डोंगराचा पाडा या दोन्ही मान्यवरांचं इथे आगमन. दोन्ही पाहुण्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. फलंदाजाने चौकार मारत त्यांचं स्वागत केलं. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. सूर्यमस्कर पहिला बॉल फेस केला आणि पहिल्या बॉलला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. ऍक्शन रिप्ले पहा, उजव्या यष्टीच्या बाहेर होता, स्क्वेअर कट केला आणि जसा स्ट्रोक आला ना त्याच्या बॅटमधून तिथे आपण पाहतो ना या मॅच मध्ये शिरकाव केलाय. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. पहिल्या बॉलवरती चौकार. सुरुवात चांगली झाली आहे, दमदार वजनदार. हा फ्रॅकर उजव्या यष्टीच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. रत्नदीपने विकेट प्राप्त केली. खेळाडू क्रमांक पहिला सूर्यवाद. बॉलवरती रत्नदीपने विकेट प्राप्त केलेली पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना रत्नदीपला आपण पाहतो आहोत वेगाने गोलंदाजी करतो आहे आणि नुकतीच शेखर निकम यांच्या नावाने कार्याचा गौरव करणारी स्पर्धा रत्नागिरीच्या चिपळूणचे सावर्डे असे आमदार आदरणीय शेखरजी निकम साहेब यांच्या स्पर्धेमध्ये ज्याला बेस्ट बॉलरचा किताब मिळाला तो गोलंदाजी करतो आहे. खुल्या बद्दामध्ये आपला डंका पिटणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना रत्नदीपने विकेट प्राप्त केली आहे इथे आणि अर्थातच आपण पाहिलं 4-1 बाद. नवीन बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. रोहित पाठेला आपण पाहतो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुनश्च सज्ज होईल. यावेळेला बॅकफुटला आले, समोर केला, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. कोणतीही धाव येत असताना पाहायला मिळत नाहीये, अर्थात डॉट बॉल आलाय. तर एसएसचा पाठलाग एवढी मोठी धावसंख्या म्हणता येणार नाही, कारण जर रात्रीच्या 1:30 वाजता प्रतिस्पर्ध्याने धावा बनवल्या तर का आपण म्हणू शकत नाही आपण त्या दर्जाचा आविर्भाव घेऊनच मैदानाच्या आतमध्ये उतरायला हवं. लक्ष मोठा इरादेही मोठे ठेवणं गरजेचं राहील. रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल हा फ्रॅकर आहे, समोरच्या दिशेने चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती चेंडूने ओलांडली आहे सीमारेषा. मिळतील धावा 4. हा आलाय खणखणीत चौकार. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळत तर नशिबाचा खेळ आहे. प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणं भाग पडेल. मैदानाच्या आतमध्ये रत्नदीपने आणखीन एक चेंडू चांगल्या ढाठणीच्या इथे हातात असताना पाहायला मिळालाय. फुलरलीनचा बॉल राहिला, वेगवान आला, परंतु एक सबमरीन डिलिव्हरी जी मात्र एखाद्या पाणबुडीप्रमाणे जमिनीला समांतर थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना इथे पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल आला 8-1. मैदानाच्या आतमध्ये 8 बनल्यात, एक फलंदाज बाद झालाय. प्रेक्षक वर्ग हो, आपल्याला आणखीन एक सुवर्ण संधी आहे. आजच्या रात्रीमध्ये आयवा कॅट साठी 300 रुपयाचं पारितोषिक होतं ना, त्याच्यामध्ये आता बढोतरी करण्यात आली आहे. आदरणीय सुकेजी भोपी साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हा बॉल खाली राहिला, थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतो आणि तो चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती 63चा पाठलाग करत असताना 8-1 बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत मिहिका 11 मोह या टीमची धावफलकावरती धावा त्या 8-1 फलंदाज बाद. करतो त्याची लागते वाट आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. स्कोर कार्ड वरती धावा बांधल्या त्या 8. कोणाकडे आत्मविश्वास किती आहे हे पाहावं लागेल. आज धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्या 8 आणि या
तालुका प्रमुख चषकाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांची पडली आहे गाठ. धावफलकावरती धावा त्या 8. इथे जास्तीच्या धावा येतील का याची चर्चा होईल, परंतु काय गोलंदाजी केली आहे रत्नदीपची गोलंदाजी आपण पाहिली. भन्नाट वेग त्याच्याकडे, प्रचंड वेगाने गोलंदाजी करत असताना ॲक्युरेसी काय असते ना याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण हे आपण पहिल्या षटकामध्ये रत्नदीपच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मनीष पाटील गोलंदाजी मार्कवरती दुसरा गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. खरा तर एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडेही पाहिलं जातं, परंतु त्याची गोलंदाजी या सामन्यामध्ये कशा स्वरूपाची राहते ही पाहणं गरजेचं असेल. 8-1 मिथून जिथे स्ट्रायकर एंडवरती पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज ओव्हर द विकेटने नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेला परफेक्ट मिडल केलाय, ऑन साइडला फेकून दिलाय. पहिला बॉल फेस करत असताना चेंडूला डाळलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. साध घालू नको तू कोणाला. अर्थात या फलंदाजासाठी आपण इतकंच म्हणू शकतो की तुलाच करायचं आहे आणि अर्थात तुला बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. मिथून काय स्ट्रोक आलाय त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 14. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. हा चेंडू मात्र जिथे चांगल्या धाटणीचा पाहायला मिळाला. कमबॅक चांगल्या दर्जाचा होत असताना मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. तुझं पंख दिले देवाने, घे झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राणे ओलांडून या सारी. सर्व काय ओलांडून जावं लागेल तुम्हाला या मॅच मध्ये. रन्स बनवायच्या 63. कमी गतीने पुन्हा एकदा काय गोलंदाजी झाली आहे कमालीची. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. व्हेरिएशन चांगल्या धाटणीचं झालाय. किंबहुना फलंदाजाचे कमकुवत आणि ताकदवान दुव्याचा अभ्यास होत असताना पाहायला मिळतो आहे. शिमगा आज होळी आहे, आज होळी आहे. रामगड मध्ये जाऊन सांगा आजच होळी आहे. मैदानाच्या हातमध्ये 14 बनलेत. एक फलंदाज बाद. खोला टाकला थेट यष्टीरक्षकाचा वेध. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय की काय. एक अनसर्टनिटीज कॉरिडॉर मेंटेन केला मनीषने. जणू काय एखादं नाणं ठेवलंय. इक्बाल सिनेमाची मला आठवण झाली मनीषची गोलंदाजी पाहता. एक नाणं ठेवलंय खेळपट्टीवरती आणि तिथेच तो बॉल टाकतोय. काय गोलंदाजी होतीये. चेंडू आल्यात निर्धाव स्वरूपाचा. ती 3. पुढचा बॉल याही वेळेला कमालीचा. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. डॉट बॉल. डॉट 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 डॉट. कोणती वेबसाईट नाहीये मित्रांनो. हे चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचे आल्यात. मैदानावरती येणारा आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. 14-1. मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण म्हणतो ना की गोलंदाजीचे ज्या आयुध हवी आहेत ती संपूर्ण त्या खेळाडूकडे. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. पहिला बॉल षटकार आला होता आणि तदनंतर काय गोलंदाजी केली मनीष पाटीलने. केवळ 6 धावा खर्च केल्या. पुढच्या 5 बॉलवरती निर्धाव स्वरूपाचे चेंडू आले. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 14-1. येणारे 12 बॉल. 49 ची आवश्यकता. यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे गोलंदाज मनीष पाटील साठी. होळी सणाच्या शुभेच्छा आपण पाहत होतो. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना मनीष पाटीलने ना मला तर त्यासाठी इतकंच म्हणावं असं वाटतं की त्याने गोलंदाजी करत असताना अशा दर्जाची गोलंदाजी केली ना की त्याने प्रतिस्पर्ध्याला सांगितलं की कोणी भिडणार नाही, कोणी नडणार नाही, आपला डेंजर दरार हायर. अशा स्वरूपाची गोलंदाजी त्याने केली आहे. 14-1. 12 बॉल आणि 49 ची आवश्यकता. गोलंदाज रमेश. पहिला बॉल कमी गतीने उजव्या यष्टीच्या बाहेर थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. मॅच दूर चालली आहे. आता मात्र सामन्याचे समीकरण बदलले आहेत. 11 चेंडू आणि 49 ची आवश्यकता. रोहित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. त्याला साथ देतोय मिथून. 13 चेंडू मधील 10 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. गोलंदाजीचा दर्जा आहे ना तो अर्थात क्लास पाहायला मिळालाय. आणि म्हणून की काय आपण कोविड संपलंय परंतु कोविडने एक शब्द दिलं सोशल डिस्टन्सिंग आणि ते मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केली आहे. बॅट आणि बॉल मध्ये काय सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केले पहा ना. बॅटला लागूच दिला नाही बॉल. पुढचा चेंडू
आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. काही दिवसांपूर्वी दोन छोट्या मुलांची एक व्हिडिओ जास्तीची व्हायरल झाली होती. कराड्या आणि अर्थात चकले अशी म्हणून त्यांची नावं होती. ते म्हणतो की एक अशी वाजवी ना की दुसरी लागूच देणार नाही. या खेळाडूंनी तसंच केलंय. बॅटला बॉल लागूच दिले नाहीत. डॉट बॉल आले. संघाची धावसंख्या 14-1. काय बॉलिंग झाली आहे पहा. जणू काही मैदानाच्या आतमध्ये मला तर असं वाटू लागलं ना की फलंदाज आहेत ते टुरिस्ट विजावरती आल्यात. याही वेळेला ऑन साइडला केला. फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्याने टिपला झेल. अर्थात कॅच ड्रॉप. झेल टिपण्याचे प्रयत्न जरूर झाले परंतु हातामधून झेल निसटला. अगदी सहज साधा सोपा झेल होता परंतु आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिलाय फलंदाजाला. स्कोर कार्ड वरती त्या 15 रन्स आलेल्या नाही आहेत. धावा गोळा करायचा होता. फलंदाजांना प्रतिस्पर्ध्याला हे सांगावं लागेल ना की अपना टाइम आएगा. बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. प्रॅक्टिस की है, मेहनत की है, अपना टाइम आएगा. स्वतःशी म्हणत असताना रन बनवावं लागतील. 9 बॉल 48 ची आवश्यकता. आणखीन एक डॉट बॉल. अर्थात येणारे चेंडू राहिले ते 8 बॉल 48 धावा. प्रत्येक चेंडूवरती येवा लागेल तो षटकार. ही बाब तितकीशी सोपी नाहीये. गोलंदाजीतील ज्या काही गोलंदाजीची किमया आहे ते साधली गेली आहे. अर्थात हे पाहता ही बाब सोपी नाहीये. ही बाब खऱ्या गोष्टीने मी विशेष आभारी असेन. आई एकविरा इव्हेंट्स आहे. 5 तारखेसाठीचा हा फ्लेक्स. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय. झेल सुटला. जीवदान मिळालं आणि तदनंतरचा पुढचा बॉल अर्थात मिथुनच्या बॅटमधून षटकार. स्क्रीनवरती डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये या माणसाची बोट ज्या ज्या वेळेला आपल्या ऑपरेटिंग सिस्टम वरती फिरतात ना खेळाडूंना आणि मान्यवरांना किंबहुना प्रेक्षक वर्गाला पाय थिरकायला भाग पाडतो ही व्यक्ती. 21-1 कमी गतीने टाकला. यावेळेला वेग व जिथे मात्र पाहायला मिळतो. पंचाकडे अपील. बोट आकाशाकडे आणि अर्थात आपण पाहतो धक्का दिलाय की काय. इथे चेंडू वेगवान पाहायला मिळाला परंतु या गोष्टीची चर्चा होतीये. शहानिशा करण्यात येईल. पंच आपल्या जागेवरती येतात. 21 बनल्यात आणि पंचांचा निर्णय इथे येत असताना पाहायला मिळेल. अर्थात हा खेळाडू नॉट आउट आहे. अर्थात पंचांनी आपला निर्णय मागे घेतला. स्कोर कार्ड वरती येत्या 21-1 फलंदाज बाद. पूल केलाय. होय प्रॉपर टायमिंग झालाय. चेंडून ओलांडली सीमारेषा. मेथी लावा 4 हा आलाय. चौकार. तालुका प्रमुख चषकाचं विहंगम दृश्य आपण पाहतो. उद्घाटनीय सोहळ्याचं गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी पनवेल यांच्या माध्यमातून तथा या स्पर्धेचे जनक सुकेशजी बोपी साहेब यांच्या माध्यमातून हे आयोजन आणि त्याचं हे विहंगम दृश्य उद्घाटनीय सोहळा पार पडत असतानाचं हे ड्रोन व्ह्यू बर्ड आय व्ह्यू तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये ना या वाहिनीचा येणारा कार्यकाल हा ब्राईट असेल. कारण ज्या दर्जाचं कामकाज तुम्ही करत आहात, ज्या सुखसुविधा तुम्ही देत आहात. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. सुयोग मात्रेने देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे. उर्वरित 3 चेंडूचा खेळ इथून शेष आणि 37ची आवश्यकता. केवळ औपचारिकता.
गोलंदाजांचा बोलबाला राहिला. पूर्वार्धामध्ये 41 धावांची खेळी केली होती. सुयोग मात्रेने तोच गोलंदाजी करतोय आणि अर्थात त्याचा खेळ हा पाहण्याजोगे. परंतु हा बॉल चेंडू ओलांडतोय सीमारेषा. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. जिथे आपण पाहिलं तर वहाचं क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळत आहे. माजी खासदार आमदार आणि तसा चषकाची ही दोस्ती चषकाची ही आपण व्ह्यू पाहतोय. कदाचित स्टंपला ब्लड झाला होता की का हा बॉल सुयोगच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या अशाच सांगून जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि अर्थात या स्पर्धेचे जनक तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. या स्पर्धेचे सर्वे सर्वा सुकेजी बोपी साहेब, शिवसेना नेरेदुंद्रे विभाग प्रमुख. आज कौतुक करावं तितकंसं कमी आहे साहेब या स्पर्धेचं. 32ला 1 शेवटचा बॉल. हा सामना इथे जिंकलाय मोठ्या फरकाने. तब्बल 30 धावा राखत असताना या सामन्याला जिंकलाय. एक मोठी लढत इथे पाहायला मिळाली आणि वलवली टीमने हा सामना इथे जिंकला. खान ब्रदर वलवली टीमने 30 धावाने एका मोठ्या फरकाने ही मॅच इथे जिंकली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. सुपर 6 मध्ये हा संघ दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार